मित्रांनो, अतिशय सुंदर आणि छोटीशी कथा सांगणार आहे, पूर्ण व्हिडिओ पहा। ही कथा एका स्वामीजींनी सांगितलेली आहे। लक्षात ठेवा, जगप्रसिद्ध, संपूर्ण जगामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं अशा स्वामीजींनी ही कथा सांगितलेली आहे। आता मित्रांनो, त्या कथेची पार्श्वभूमी, नंतर काय, पुढे काय, हे सगळं सांगणार आहे। अगोदर कथा ऐका। मित्रांनो, पूर्वीच्या काळी एका राजाच्या दरबारामध्ये भविष्य सांगणारा येतो। लक्षात ठेवा, भविष्य सांगणारा एका राजाच्या दरबारामध्ये येतो। आता राजाच्या दरबारामध्ये आल्यानंतर त्याचं स्वागत केलं जातं। तो सांगतो, मी फार फार मोठा भविष्य सांगणारा आहे। अनेकांचं मी भविष्य सांगितलेलं आहे आणि ते खरं ठरलेलं आहे। माझ्यासारखा अचूक भविष्य सांगणारा माणूस सध्या पृथ्वी तलावर नाही आणि त्यामुळे राजा त्याचं स्वागत करतो। राजाची तो कुंडली पाहतो। राजाची कुंडली पाहिल्यानंतर तो भविष्य सांगणारा म्हणतो की राजन, तुमच्या भविष्यामध्ये, तुमच्या कुंडलीमध्ये आजपासून ठीक 6 महिन्यांनी मृत्यू योग आहे। आता हे सांगितल्यानंतर राजा अचंबित होतो, कोड्यामध्ये पडतो। कारण मृत्यू म्हटल्यानंतर कोणीही अचंबित होणार, कोणीही कोड्यामध्ये पडणार। आणि 6 महिन्यानंतर जर माझा मृत्यू होणार असेल, मी एवढा मोठ्या साम्राज्याचा राजा आहे। लक्षात घ्या, एवढं मोठं साम्राज्य आहे, संपत्ती आहे, धन आहे, राणी आहे, सरदार आहेत, एवढं सगळं असताना सुद्धा जर मी 6 महिन्यांनी मरणार असेल तर मग माझा उपयोग काय? राजाने विचारलं, अरे कुंडली नीट बघा। तो म्हटला, कुंडलीमध्ये हेच लिहिलेलं आहे आणि हे कोणीही टाळू शकत नाही। आणि हे पाहिल्यानंतर राजाच्या चेहऱ्यावर टेन्शन आलं। राजा टेन्शनमध्ये आला। एकाएकी राजा, जो सकाळी एकदम प्रसन्न मनाने राजसिंहासनावर बसलेला होता आणि त्या भविष्यकाराने भविष्य सांगितल्यानंतर राजाचा चेहरा एकदम पाहण्यासारखा झाला। आणि मग प्रधान, लक्षात ठेवा, प्रधान हुशार होता आणि मग त्या प्रधानाच्या काही गोष्टी लक्षामध्ये आल्या आणि त्या प्रधानाने त्या भविष्यकाराला प्रश्न विचारला। प्रधान विचारतो की कुंडलीमध्ये जे सांगितलेलं आहे त्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतं का? किंवा 6 महिन्याच्या ऐवजी 5 महिने, 4 महिने पुढं माग असं काही होऊ शकतं का? तो म्हणतो, अजिबात नाही। एक दिवस सुद्धा, एक क्षण सुद्धा कुंडलीमध्ये जे लिहिलेलं आहे ते 100% सत्यच असतं। त्यामध्ये कसलाही बदल होत नाही। नियती सुद्धा त्यामध्ये बदल करू शकत नाही। त्यानंतर तो प्रधान त्या भविष्यकाराला प्रश्न विचारतो, तुम्ही तुमची स्वतःची कुंडली पाहिली आहे का? तो म्हणतो, यस, मी माझी कुंडली अवश्य पाहिलेली आहे। त्यानंतर प्रधान त्या भविष्यकाराला प्रश्न विचारतो की तुमच्या कुंडलीमध्ये तुमचा मृत्यू योग कधी आहे? आता त्या भविष्यकाराचं वय जवळपास 40 ते 42च्या आसपास होतं आणि मग तो म्हणतो, मी 100 पार करणार आहे। माझ्या कुंडलीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, मी वयाच्या 100 पर्यंत जगणार आहे आणि 100 पार झाल्यानंतरच माझा मृत्यू योग आहे। प्रधान पुढे विचारतो की राजाची जी कुंडली आहे आणि तुमची जी कुंडली आहे यावर तुम्ही ठाम आहात का? पूर्ण लक्षात ठेवा, काही कारणास्तव राजा 6 महिन्याच्या ऐवजी 8 दिवसांनी मरू शकतो का? तो म्हणतो, तसं कदापिही होत नाही। कुंडलीवर संशय घेऊ नका। आणि मग प्रधान काय करतो, त्याच्याजवळ जी तलवार होती कमरेला, एका क्षणामध्ये त्या भविष्यकाराचं मुंडकं छाटतो भर दरबारामध्ये। आता लक्षात ठेवा, राजा पुन्हा कोड्यामध्ये। कारण राजाला या गोष्टी लक्षात आलेल्या नसतात। सर्वसामान्य लोक एवढं होऊन सुद्धा, प्रधानाने जी कृती केली, एवढी मोठी कृती करून सुद्धा सर्वसामान्य लोकांना ती समजून घेण्याची अक्कल या देशामध्ये नाही। राजाच्या सुद्धा ते लक्षात आलं नाही। राजाला उलट राग आला, अरे या माणसाने माझं भविष्य सांगितलेलं आहे आणि भर दरबारामध्ये त्याचं मुंडकं छाटण्याचं पाप प्रधान तू केलेलं आहे। प्रधान म्हणतो, तुमच्या डोळ्यावर जी पट्टी पडलेली आहे का अंधश्रद्धेची, भविष्याची, पंचांगाची, कुंडलीची, ती काढण्यासाठी मला हे करावं लागलं। हा ठामपणे सांगत आहे की मी 100 वर्ष जगणार आहे आणि बघा, हा तुमच्या समोर मृत अवस्थेमध्ये पडलेला आहे। म्हणजे तुम्ही 6 महिन्यानंतर मरणार हे साफ खोटं आहे। आणि अशा कुंडलीवर, अशा
थोतांडावर तुम्ही जर विश्वास ठेवत असाल, अशा पंचांगावर तुम्ही जर विश्वास ठेवत असाल, ते केवळ एक प्रॉबॅबिलिटी आहे, शक्यता आहे, त्यामध्ये वास्तव किंवा सत्यता काहीही नाही. आणि हेच सुरू आहे समाजामध्ये, लक्षात ठेवा. आणि ही कथा कुणी सांगितलेली आहे? ही कथा एका सामान्य माणसाने सांगितलेली नाही. ही कथा स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली आहे. स्वामी विवेकानंद, लक्षात ठेवा, एकदम रॅशनल माणूस. आणि जे काही धर्म 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 करणारे लोक आहेत, धर्म ठका हो, अरे नीट ऐका, जेवढे काही एकदम हाय लेवलचे, लक्षात ठेवा, ज्यांना हिंदू धर्म मानतो, लक्षात ठेवा, हिंदू धर्मामध्ये ज्यांना मान्यता आहे, असे स्वामी विवेकानंद असतील, वारकरी साधू संत असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्यांनी या धर्मठकांना नाकारलेलं आहे. धर्मातील थोतांडाला, धर्मातील पाखंडाला नाकारलेलं आहे. धर्माचे पालन तर करायचं आहे, लक्षात ठेवा, परंतु कसं करायचं आहे? पाखंडाचं खंडन करून करायचं आहे. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे? भूत भविष्य कळो यावे वर्तमान, हे तो भाग्यहीन त्यांची जोडी. लक्षात ठेवा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात भूत भविष्य. तुकाराम महाराज तर काय म्हणतात की भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे हे सुद्धा कोणी सांगू शकत नाही. वर्तमान काळामध्ये कुठं काय सुरू आहे, सध्या अमेरिकेमध्ये कोणाच्या घरामध्ये काय सुरू आहे हे कोणालाही कळणार नाही. आणि भविष्यामध्ये सुद्धा कोणालाही भविष्यकाळ कोणाच्याही बापाला कळत नाही. हे तो भाग्यहीन त्यांची जोडी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे भविष्य सांगणारा आणि भविष्य ऐकणारा दोघांनाही, लक्षात ठेवा, भविष्य सांगणारा आणि ऐकणारा दोघांनाही तुकाराम महाराजांनी भाग्यहीन म्हटलेलं आहे. हे मूर्ख माणसं आहेत, महामूर्ख माणसं आहेत. यांच्या डोक्यामध्ये बुद्धीचा कसलाही भाग नाही, यांना कसलीही अक्कल नाही, असं तुकाराम महाराजांनी अप्रत्यक्षरित्या भाग्यहीन या शब्दाचे द्वारे म्हटलेलं आहे. आणि याच्याही पुढे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या, काय म्हटलेलं आहे? आम्ही विष्णुदासी देव घ्यावा चित्ती, होणार ते होते प्रारब्धीचे. आम्ही जे विष्णुदास आहोत, आम्ही जे वैष्णव आहोत, आमचा जो धर्म आहे, कोणता धर्म आहे? सत्यतोची धर्म. आमचा कोणता धर्म आहे? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हा जो आमचा धर्म आहे, आम्ही फक्त आमच्या चित्तामध्ये देव आहे या असल्या थोतांडावर, भविष्यावर, पंचांगावर आमचा विश्वास नाही. जे प्रारब्धामध्ये लिहिलेलं असेल ते होत राहील, आम्ही बघून घेऊ, त्याला सामोरं जायला तयार आहोत. आणि तुम्ही जे हे सांगताना हे दुकान मांडलेलं आहे, हे केवळ पैसा कमवण्याचं, लोकांना मूर्खात काढण्याचं दुकान आहे. जगरूढीसाठी घातले दुकान, जातो नारायण अंतरुणी, तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. तुका म्हणे हाहू प्रपंच गाडा, थोरली ते पिढा रिद्धी सिद्धी. लक्षात ठेवा, एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी सांगून सुद्धा अजूनही एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान. त्याचं विश्लेषण आपण नंतर कधीतरी करू. येथे विषय लक्षात घ्या. परंतु आज अनेक वारकरी महाराज मंडळी सुद्धा या पंचांगामध्ये, थोटांडामध्ये अडकलेली आहेत. म्हणजे वारकरी कीर्तनकार, वारकरी प्रवचनकार काही अपवाद वगळले तर, अपवाद फक्त थोडे आहेत. 90% या अंधश्रद्धेमध्ये, भोंदूगिरीमध्ये, या पंचांगामध्ये अडकलेले आहेत. लक्षात ठेवा, 90%, अबव 90%. आणि मग अशामध्ये ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे तुकाराम महाराजांचे विचार सांगण्याची, ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे स्वामी विवेकानंदांचे विचार सांगण्याची, म्हणजे ज्याच्यापासून हिंदू धर्माची ओळख आहे, ते विचार सांगण्याची जिम्मेदारी ज्या लोकांवर आहे, ते लोकच या थोतांडामध्ये, पाखंडामध्ये अडकलेले आहेत. आणि त्यामुळे सावधान व्हा, कीर्तनकारा हो, प्रवचनकारा हो. खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.